हे बघा, आज अशा प्रकारे माझी बहीण मोदक बनवत आहे गणेश चतुर्थी निमित्त. तिच्या हातचे मोदक म्हणजे अप्रतिम, डिलिशियस. आहा, बघी अशी वाटी बनवायची आहे. बघा मला शिकवते बघा कशी. एकदम पातळ चाळ्या नाही ठेवायची, नाही तर ते पिठाळ होतं. हाताला थोडंसं पाणी घेतलं आणि पुन्हा ह्याला असं प्रेस केलं. आता आपण ह्याच्या पाकळ्या करूया. पाकळ्यांसाठी हे 3 फिंगर असं प्रेस करायचं. एवढे पटापट कसे काय मोदक वळते ग? असे तर मला जमतच नाही. मी एवढं जाऊन थांबायचं नाही, त्या पाकळ्यांना आणखीन थोडा शेप द्यायचा. अशा प्रकारे मोदकाच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये सारण जेवढं जाईल तेवढं भरायचं असतं हे सारण असं. त्यानंतर ह्याला टर्न करायचं, ट्विस्ट करायचं असं आणि मग ह्याला प्रेस करायचं. हलका तू हा मोदक रेडी. अशाच प्रकारे आपला हा बाप्पासाठी एक छोटासा आणि स्वादिष्ट मोदक तयार झालेला आहे. थँक्यू दीदी.